नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन. मी नंदादीप नेत्रालय येथे नेत्रतज्ञ म्हणून काम करतो. दिवसेंदिवस आता यापुढे उकाडा वाढत जाणार आहे, कारण आता आपल्याला माहिती आहे की मार्च नंतर भारतामध्ये उन्हाळा चालू होतो आणि त्यामुळे हीटसुद्धा खूप वाढत असते. आपल्या वातावरणातला जो कोरडेपणा आहे किंवा ह्युमिडिटी कमी होत असते आणि कोरडेपणा वाढत असतो आणि या सगळ्यांमुळे डोळ्याला ज्यांना ऑलरेडी कोरडेपणाचा त्रास आहे त्यांचाही त्रास वाढतो आणि ज्यांना बाकी डोळे चांगले असतील तरीसुद्धा कोरडेपणा याचा एक त्रास या सीझनमध्ये जाणवू शकतो. आता ह्याच्यापासून आपण कसे काय सुरक्षितता बाळगू शकतो किंवा कशाप्रकारे हा त्रास कमी करू शकतो. सगळ्यात सिंपल उपाय, खास करून ज्यांचं आउटडोअर बाहेर जाणं खूप जास्त असतं अशा लोकांनी कंपल्सरी गॉगल वापरावेत. डार्क गॉगल वापरावेत. काही लोक फोटोक्रोमिक स्पेक्टॅकलसुद्धा करून वापरतात, पण ह्याच्या फोटोक्रोमिक स्पेक्टॅकलसुद्धा पेक्षा जर तुमचं उन्हात काम असेल तर तुम्ही सरळ गॉगल वापरणं हे सगळ्यात चांगलं. आणि आता कुठल्याही नंबरचा सुद्धा गॉगल तयार करून देता येऊ शकतो. त्याच्या शेड्स आपण सिलेक्ट करू शकतो. त्यामुळे तुम्ही शक्यतो जर तुम्हाला चष्म्याचा नंबर असेल तर त्या नंबरचाच गॉगल करून घ्या. जर तुम्हाला नंबर नसेल तर अर्थात वेगवेगळे गॉगल्स आता आपल्याकडे उपलब्ध आहेतच. त्यामुळे गॉगल वापरणे हा सगळ्यात छान उपाय. दुसरा उपचार म्हणजे ज्यावेळी तुम्ही बाहेर उन्हात फिरून येता, घरी येता किंवा ऑफिसमध्ये येता त्यावेळी थंड पाण्याची पट्टी डोळ्यावर ठेवणं किंवा डोळ्यावर मिटून डोळ्यावर 2-4 मिनटं शांत थंड पाण्याने चेहरा पुसून घेणं, डोळे पुसून घेणं, ह्याच्यामुळे सुद्धा डोळ्याचा जो दाह आहे, जो हीट आहे ती कमी होत असते आणि त्यामुळे आपल्या डोळ्याला आराम मिळू शकतो. काही लोकांना सवय असते डोळ्याच्या आत पाणी मारण्याचं, पण मी पूर्वीच्या मध्ये पण सांगितलं की त्याची काही गरज नसते आपल्याला. पण डोळे वरनं जरी थंड पाण्यानं पुसून घेतले तरी आपल्याला खूप त्याच्यामुळे छान वाटू शकतं. याशिवाय काही आईस पॅक्ससुद्धा उपलब्ध असतात. काही पाउचेस असतात जे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. ते थंड होतात आणि त्यानंतर तुम्ही 5 मिनटं जरी ते डोळ्यावर ठेवले तर त्यामुळे डोळ्याला तुम्हाला आराम मिळू शकतो. याच्यासाठीच काही इतर पण उपचार असतात, जसं कोरफड वापरतात काही लोक किंवा काकडीचे काप करून आपल्या डोळ्यावर ठेवतात, पापण्यांवर ठेवतात. याच्यामुळे सुद्धा डोळ्याला एक प्रकारचा थंडावा तुम्हाला मिळू शकतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीराचं हायड्रेशन व्यवस्थित ठेवा. म्हणजे पाणी वेळच्या वेळी पीत जा. काही वेळा आपण जर पाणी व्यवस्थित पीत नसतो उन्हाळ्यात तर त्याच्यामुळे डिहायड्रेशन होतं शरीराचं आणि त्याच्यामुळे सुद्धा तोंडाचा कोरडेपणा किंवा डोळ्याचा कोरडेपणा हा वाढत जातो. त्यामुळे अशा प्रकारची जर तुम्ही सगळी काळजी घेतलीत तर तुम्हाला जरूर या उन्हाळ्याचा त्रास कमी होतो. उन्हाळ्याशिवाय जर तुमचं खूप जास्त AC वापरणं असेल आणि डायरेक्ट झोत जर तुमच्या डोळ्यावर येत असेल तर त्याच्यामुळे सुद्धा जास्त ड्रायनेस वाढू शकतो. त्यामुळे शक्यतो डायरेक्ट झोतापासून आपल्या डोळ्याचा बचाव करा. जर तुम्हाला ऑलरेडी कोरडेपणा असेल तर तुम्हाला जर औषधं ऑलरेडी चालू असतील कोरडेपणासाठी, लुब्रिकेटिंग ड्रॉप चालू असतील तर उन्हाळ्यात त्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता, जेणेकरून तुम्हाला कोरडेपणाचा त्रास कमी होईल. याशिवाय या उपचारानंतरही जर डोळ्याला तुम्हाला जास्त कोरडेपणा जाणवत असेल तर जरूर तुम्ही डॉक्टरांना एकदा दाखवून घ्या, कारण याच्यासाठी काही वेळा उपचारांची किंवा ट्रीटमेंटची गरज लागू शकते. तुमचा जर स्क्रीनचा यूज खूप असेल, मोबाईल, कॉम्प्युटर, TV बघणं जास्त असेल तर उन्हाळ्यामध्ये त्याचं थोडंसं प्रमाण कमी करा आणि खास करून रात्रीच्या वेळी चांगली झोप घ्या. या सगळ्यांमुळे तुम्हाला कोरडेपणाचा त्रास कमीत कमी होईल. धन्यवाद.